नमस्कार. पुन्हा एकदा आमच्या चॅनेलवर म्हणजे सर्पमित्र के.टी. शिर्के या चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मी के.टी. शिर्के, राहणार नागोठणे. तर आता आपण आज आलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील तालुका पेणमधील ज्योतिरपाडा या गावी. आणि आमचे मित्र रघुनाथ उथे यांचा आम्हाला कॉल आला आणि कोणताही क्षण न घालवता आम्ही तिथे कमीत कमी 10 मिनिटात पोहोचलो. आणि तिथे पोचल्यानंतर बरीच गर्दी पाहायला मिळाली आम्हाला. आणि त्यांनी सांगितलं की बाबा फणा काढणारा साप आहे. तर आम्ही समजून गेलो की विषारी हा नागच असणार. आणि जेव्हा आम्ही तिथे शूटिंग करायला गेलो तेव्हा आम्हाला हे असं दिसलं की एक पाण्याची टाकी आहे आणि त्या स्लॅबखाली हा विषारी नाग फिरताना आम्हाला दिसला. आता याच्यामध्ये शिरतानासुद्धा एक रिस्क होती, कारण बरीच अडचण होती त्या नागाला बाहेर काढायची. सर्वप्रथम तिथला आम्ही जो काय कचरा होता, प्लास्टिकच्या बॉटल्स होत्या, प्लायवूड होते, काहीतरी शिगा वगैरे होत्या. तर मी नेहमीच सांगतो की कुठली अडचण घरात ठेवू नका. अडचणी असलेल्या गोष्टी ताबडतोब त्याचा विल्हेवाट लावा किंवा फेकून द्या, जेणेकरून अडचणींचा फायदा घेत कुठलाही सरपटणारा जीव तिथे येऊ नये आणि कोणती अडचण आपल्याला येऊ नये. तर खूप अडचणीची जागा होती आणि अडचणीच्या जागेत साफ करताना जवळजवळ आम्हाला 15 ते 20 मिनटं गेली, कारण तिथे उभंही राहता येत नव्हतं आणि नीट पकडता पण येत नव्हतं. तरीसुद्धा आम्ही खूप मेहनतीनंतर हा नाग आम्ही बाहेर काढलं. आणि खूप अग्रेसिव्ह होता तो नाग. म्हटलं की प्रत्येकाला जीवाची भीती असते, त्यामुळे शक्यतो त्याला शांत करायला लागतं, त्यांना जाणवून द्यायला लागते बाबा आमच्यापासून तुम्हाला कोणतीही भीती नाही आहे. तेव्हा ते शांत होतात. पाहू शकता आपण एक कमी वयाचा हा नाग आहे. परंतु कमी वयाचा जरी असला किंवा छोटा असला तरी प्रत्येक विषारी सापाला हे विष हे असतंच. त्याच्यामुळे खूप सावधगिरी बाळगावी लागते. मोठी माणसं असेल तर ठीक आहे, परंतु लहान जी पोरं आहेत त्यांना ह्या जनावरांविषयी काही माहिती नसते. आणि आम्ही नेहमीच आमच्या ह्या व्हिडिओद्वारे लोकांना मार्गदर्शन करत असतो की विषारी साप कोणते आणि बिनविषारी साप कोणते. ठराविक 4 साप सोडले तर सगळे बिनविषारी साप आहेत. आणि आता खरोखर एवढं रिस्पॉन्स आम्हाला मिळतं आहे की धामण जरी दिसली तरी आम्हाला समोरून सांगतात की धामण आहे म्हणून. तर आमचे व्हिडिओ पाहून लोकांना थोडा अभ्यास झालेला आहे सापांबद्दल की धामण कोणती आहे आणि विषारी साप कोणता आहे. आणि खूप छान वाटतं जेव्हा त्या बिनविषारी सापाला लोक मारत नाहीत आणि आम्हाला बोलवून त्याची सुटका करून घेतात. पाहू शकता किती उत्साह दिसतो या तरुणीमध्ये. आणि बरेच प्रेक्षक होते आणि भीतीसुद्धा होती. आमचे मित्र रघुनाथ कुते जरी ड्युटीवर असले तरी त्यांनी मला कॉल केला होता. आणि अशा ऋते रायगड जिल्ह्यातील ज्योतिरपाडा येथील रघुनाथ कुते यांच्या घरून आम्ही या सापाला सुरक्षितता पकडलं. न्यूरोटॉक्सिक म्हणून विष असतं आणि ते आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम करतं. त्याच्यामुळे कुठलाही साप असेल तर घाबरण्याची गरज नाही आहे. आम्हाला बोलवा, आम्ही नक्कीच तुमच्या सेवेसाठी हजर राहू आणि एक मुख्यापर्यंत जीव वाचवून त्याला आम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी आम्ही त्यांना तिथं रिलीज करू. पाहता खूप सारे प्रेक्षक होते आणि खूप सारा उत्साह होता. साप कसं पकडता याबद्दल कौतुकसुद्धा होतं. आणि अशा प्रकारे आता आम्ही आलो आहोत आणि या विषारी नागाला आम्ही रेस्क्यू केलेला आहे, जिथे कोणतेही मनुष्य वस्ती नाही. तर धन्यवाद. नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.